आपली कथा चालू होती एका महान भागवत भक्ताची, ज्याच्या धर्माचा आजही माहिती नाही. कोणी त्याला हिंदूचं म्हणतं, कोणी त्याला मुस्लिम म्हणतं, पण तो भक्त मात्र म्हणतो राम रहीम एकच आहे. अशा या महान भागवत भक्ताच्या घरी एकदा आर्थिक अडचण निर्माण झाली आणि पंढरपूरच्या संत समुदायांचा निरोप आला, मांदियाचा निरोप आला की आम्ही तुमच्या घरी मुक्कामाला येतोय. भोजनाची व्यवस्था करायची होती, घरची परिस्थिती हालाकीची, घरामध्ये अन्नधान्य शिल्लक नव्हतं. आणि मग त्या कुटुंबातल्या करत्या धाडसी निर्णय त्या महान भागवत भक्ताने घेतला की आज रात्री दुकानदाराच्या घरी चोरी करायची. त्या महान भागवत भक्ताचं नाव मी आपणास विचारलं होतं, अनेक जणांनी कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरे दिलेत. ही सगळी कथा मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तोपर्यंत अद्यापही ज्यांनी आपल्या या कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनेल सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर असा महान भागवत भक्त कोण होता ज्यानं हा धाडसी निर्णय घेतला? हो, त्या महान भागवत भक्ताचा नाव आहे, कुटुंबाचं नाव आहे श्री संत कबीर महाराज. त्या कबीरजींच्या घरी एकदा आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची होती. अन्नधान्याचा घरामध्ये कणीही शिल्लक नव्हता आणि निरोप आला की पंढरपूरहून ज्ञानदेव, नामदेव आणि त्यांच्यासोबत असंख्य वारकरी संत समुदाय मुक्कामाला कबीरजींच्या घरी येतोय. त्यांच्या भोजनाची सगळी व्यवस्था करायची आहे. कबीरजीने आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि विचारलं काही व्यवस्था होईल का? कबीरजीच्या पत्नीने सांगितलं, मालक आपल्या जेवणासाठी 4 दिवस झालं काही नाही, आपण उपवास आहोत, यांची व्यवस्था कुठून करणार? आणि मग कबीरजींनी डोळे झाकले, ऊर भरून आला, डोळ्यातनं अश्रू आले. देवा, एक वेळ आम्हाला नाही मिळालं तरी चालेल, पण आमच्या घरी येणाऱ्या याचकाला, अर्थातच ते महान भागवत भक्त संत आहेत, एक ज्ञानाचा देव आहे, एक नामाचा देव आहे, एक प्रेमाचा देव आहे, एक ज्ञानदेव आहे, त्यांना खायला भेटलं पाहिजे, त्यांना भोजन देता आलं पाहिजे. काय करावं? डोळे मिटले, क्षणभर विचार केला आणि डोळे उघडल्यानंतर एक धाडसी निर्णय श्री संत कबीरजींनी घेतला. कमाला, आपण एक निर्णय घ्यावा का? काय घ्यावा? यांची व्यवस्था तर जेवणाची केली पाहिजे. माझ्या मनात एक विचार चाललाय. तेवढ्यात कमालजींनी थांबवलं. बाबा थांबा, मी सांगू का काय करायचं, काय करावं? आणि कमालानं सांगितलं, बाबा आपण असं करू, आपल्या गावातल्या दुकानदाराच्या घरी जाऊन चोरी करू आणि अन्नधान्य घेऊन येऊया. कबीरजींनी सांगितलं, हाच विचार माझ्या मनात आला होता. आणि दोघं बापलेकांची, मुलाची आणि वडिलाची जोडी रात्रीच्या वेळी त्या दुकानदाराच्या घरावरती, दारावरती पोहोचली. दुकानाला मोठी भिंत होती, त्या भिंतीला वेज पाडलं, भगदाड पाडलं, आतमध्ये प्रवेश केला. अन्नधान्याच्या राशी सगळ्या समोर दिसत होत्या, पण त्या दोघाही वडिलांनी आणि मुलांनी, बाप लेकाच्या जोडीने फक्त घरी भोजनाला येणाऱ्या वारकऱ्याच्या कुटुंबाला जेवढं लागेल तेवढंच धान्य सोबत उचललं आणि ते बाहेर पडायला लागले. भिंतीतून बाहेर आले आणि तेवढ्यामध्ये त्या महान भागवत भक्ताचा सुपुत्र कमालजी म्हणतो, बाबा आपण तर हे अन्नधान्य घेऊन चाललो, या भिंतीला वेज पडलंय, मोठेसं भगदाड पडलंय, आणि हे जर असंच राहिलं तर खऱ्या दुकानदाराला नुकसान होण्याची शक्यता आहे. कसलं नुकसान होईल कमाला? आपण जाईल, दुकानदार झोपलेला आहे, पण याच भगदाडामधून दुसरे चोर प्रवेश करतील आणि दुकानदाराचं नुकसान होईल. मग विचार काय आहे? बाबा तुम्ही पुढे व्हा, मी जातो आणि त्या दुकानदाराला म्हणजे वाण्याला मी जाग करतो, म्हणजे चोरी होणार नाही. कमालानं तो धाडसी निर्णय घेतला, दुकानात प्रवेश केला. दुकानदार निवांत खुशाल झोपलेला, त्याला उठवलं, उठ उठ उठ, तुझ्या दुकानात चोरी झाली म्हटल्याबरोबर वाणी जागा झाला. दुकानदार त्याच्या पाठीमागं धावायला लागला, कमालजी पुढं, दुकानदार मागं धावता धावता तो कमाल त्या भिंतीजवळ आला, भिंतीतून बाहेर उडी मारली आणि त्या वेजातून कमालजीचं फक्त मस्तक बाहेर होतं आणि मस्तकापासून बाकीचं शरीर मात्र आतमध्ये होतं. त्या दुकानदारानं कमालाचे पाय धरले आणि मस्तक बाहेर होतं आणि कमालजी आपल्या वडिलाला म्हणू लागले, बाबा मला दुकानदाराने पकडलं. अरे मग आता काम करू, माझं मस्तक तुम्ही कलम करा, कारण जर मी आता पकडलो गेलो आणि जर इथं समजलं तर संपूर्ण गावात नाही राज्यात होईल की कबीराचं, एक महान भागवत भक्ताचं कुटुंब रात्री चोऱ्या करतं आणि दिवसा वारकऱ्यांना जीव घालतं. माझं मस्तक कलम करा, त्याला फक्त खालचं शरीर सापडेल, धड सापडेल, पण चेहरा नसल्यामुळे, मस्तक नसल्यामुळे त्याला ओळख येणार नाहीये. कबीरजींच्या डोळ्यात पाणी आलं, मन कठोर केलं, जवळचं असणारं शस्त्र उचललं
कमालाच्या म्हणजे आपल्या एकुलत्या एक लेकराच्या मानेवरती साप साप वार केले. रक्ताची चिळकाटी उडाली. ते मस्त कबीरजीने एका कापडामध्ये गुंडाळून घेतलं. अन्नधान्य घेऊन घरी आले. घरी आल्याबरोबर धान्य बायकोच्या ताब्यात दिलं. बायकोने लगेच प्रश्न केला, कमाल दिसे ना कुठं? डोळे भरून आले होते, शब्द जड झाले होते. पण कबीरजींनी बायकोकडे पाहिलं आणि सांगितलं, तुला माझी शपथ आहे, जोपर्यंत वारकरी या घरातनं बाहेर पडत नाहीत तोपर्यंत तुझ्या डोळ्यातनं अश्रूचा थेंब आला नाही पाहिजे. वारकरी घरी आले. स्वयंपाक झाला. वारकऱ्यांना जेवू घातलं. संध्याकाळची वेळ. वारकऱ्यांनी रामकृष्ण हरी केला, जय हरी केला. पुंडली करत दिंडी दुसऱ्या गावाला निघाली आणि गावातून बाहेर पडले. आणि तेवढ्यामध्ये आमच्या आई म्हणणार आहेत, आता सहन झालं नाही. तिनं ते असणारे देवघरात असणारं ते कापड बाजूला केलं. आपल्या एकुलत्या एक मुलाचं रक्ताळ्यातला फक्त मस्तक गळ्यापासून वरचा भाग पाहिला. जोरजोरात रडायला लागली. कमाला, पुण्यवान आहेस रे, आमच्या अगोदर तू कैलासाला पोचला. सांग त्या महादेवाला आमचा, तुझ्या आईचा, बाबाचा नमस्कार सांग. आणि एवढ्यामध्ये कमालचे वडील कबीरजी संतांना निरोप द्यायला गावाच्या बाहेर निघाले होते. पण जे सापडलेलं शरीर होतं दुकानदाराने ते राजापुढे उभा केलं होतं. आणि राजानं या चोराला म्हणजे कमालाला शिक्षा दिली की याला सुळावर द्यावं. विनामस्तकाचं शरीर एका सुळावर उभा होतं आणि त्या म्हणजे कमालजींचं. आणि समोर दिंडी चालली. ज्ञानदेव नामदेव यांना जाताना पाहिलं. विनामस्तकाच्या कमालाच्या त्या धडाने दोन्ही हात जोडले आणि रामकृष्ण केला. त्यावेळेस ज्ञानोबांनी कबीरजींकडे पाहिलं. कबीरजी, याला चेहरा नाही, मस्तक नाही, तरी सुद्धा वारकरी पाहून हात जोडतोय, म्हणजे कोणीतरी महान भागवत भक्त असला पाहिजे. आपणास माहितीये, कबीरजीच्या डोळ्यात पाणी आलं. पण पुन्हा असं नाही बाहेर येऊ दिली. असतील कोणीतरी महान भागवत भक्त. आणि ज्ञानोबांनी सांगितलं, कबीरजी, जर ती या महान भागवत भक्ताचं मस्तक जर असेल, याचं सर जर असेल, याचं शिर जर असेल, तर मी माझ्या मंत्राग्नीनं, मंत्रशक्तीच्या द्वारे पुन्हा जिवंत करू शकतो. माहितीये का आपणास कोण आहे? आणि मग आता राहवलं नाही. सांगितलं कबीरजींनी नतमस्तक होऊन, ज्ञानदेवा, हा माझा मुलगा कमाल आहे. रात्री अन्नधान्य नव्हतं, तुम्हाला जेवू कसं घालायचं म्हणून चोरी केली. दुकानदारानं पकडलं, याचं मी मस्तक कलम केलंय, घरी आहे. ज्ञानोबांनी हात जोडले. समस्त संत समुदायाने दंडवत घातला कबीरजींच्या पुढे. अरे धन्य धन्य कबीरजी, ज्यांनी वारकऱ्यांच्या प्रसादासाठी, भोजनासाठी स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा केली नाही. पुन्हा ते मस्तक आणलं, त्या शरीराला जोडलं गेलं आणि मंत्राच्या सामर्थ्य शक्तीद्वारे ज्ञानदेवांनी पुन्हा एकदा कमालाला जिवंत केलं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, एवढीच एक विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी.